नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 192, 10 जुलै. परस्पर विनियोग. परस्पर विनियोग म्हणजेच यज्ञसेवा होय. वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ कर ही झाली वेदाज्ञा. पण शुद्ध हवा कुणाला हवी आहे? देवांना का माणसाला? नक्कीच माणसाला शुद्ध हवा हवी आहे. पण यज्ञ हा एकच पर्याय सांगितला आहे, हे विसरून चालणार नाही. मोठ्या प्रमाणात 60-70 वर्षांपूर्वी पश्चिमेत श्रीकृपेने आणि प्रेरणेने खूप प्रचार झाला. शिकागो, न्यूयॉर्कच्या हम रस्त्यावर मोठे फलक लावले. परफॉर्म अग्निहोत्र आणि डू ऑर डाय, अदरवाईज परफॉर्म अग्निहोत्र असे ते बोर्ड होते. करा नाहीतर मरा. अभिनेता गिरीश कर्नाड हा अमेरिकेत होता, तेव्हा त्यांनी एकदा तो बोर्ड वाचला. त्यांनी त्याची सगळी माहिती घेतली आणि तत्काळ अग्निहोत्र सुरू केले. आणि हे सगळं त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं, त्यामुळे ते मला कळलं. शुद्ध हवेची फळे, दूषित हवेचे दुष्परिणाम पाश्चिमात्य चांगले जाणतात, म्हणून त्यांनी असा स्पष्ट इशारा देणारे फलक लावले. वास्तविक दूषित हवा शरीर, मन, पाणी, वातावरण, विचार सर्वांवर दुष्परिणाम करते. त्यासाठी जालिम उपाय गीतेत अनेकदा सांगितला आहे. 3ऱ्या अध्यायात विस्तृत स्पष्ट वर्णन केलेले आहे की मी सृष्टी निर्माण करताना यज्ञासहित केली आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, म्हणजे पूर्ववाच्य प्रजापती, आणि तो इष्टकाम दुःख कामना पूर्ण करणारा आहे. आज अस्तित्वात असणारा पैसा जोपर्यंत विनियोगाचं साधन म्हणून उपलब्ध नव्हता, तोपर्यंत मोबदल्यासाठी म्हणून उपयोगात कोणतीही वस्तू येऊ शकते, यासाठी प्रत्येक वस्तूला किंमत होती. अशा मोबदल्यातच इच्छा व कामनांची पूर्ती साधा, असे भगवंताने सांगितले आहे. त्यासाठी यज्ञ करा आणि इच्छांचा मोबदला म्हणून यज्ञात आहुती द्या. कारण त्या आहुतीमुळे देवता पुष्ट होतात, तृप्त होतात आणि त्यांना भावणारा भाग यज्ञामध्येच प्राप्त होत असतो. आणि मग ते तुम्हाला जे भावते ते तुमच्या इच्छा कामना ते देतात. असा परस्पर विनियोग साधा. इथे विनियोगाचा अर्थ गरज असा दिलेला आहे. देवतांना यज्ञाद्वारे मिळणाऱ्या घासाची अपेक्षा आहे, गरज आहे. माणसाला क्षणोक्षणी वाढणाऱ्या गरजांच्या पूर्ततेची गरज आहे. ह्यात अनैसर्गिक काहीच नाही आहे. आणि ह्यात विशेष म्हणजे दोघांचाही प्रदानता हा मनोमन संकल्प असतो. म्हणजे देणं, देत राहणं हा मनोमन संकल्प असतो. यज्ञात विलक्षण ताकद आहे. राजा दशरथाच्या मुखीचे या संबंधीचे बोल गदी माडगुळकरांनी नेमके वर्णलेले आहेत. तो प्रसंग चर्चेत संवादात्मक गीताचा आहे की त्यात म्हटलेले आहे, कौसल्या राणीशी पुत्र कामेष्ठी यज्ञाबद्दल संवाद चालू असतो, चर्चा असते. आणि त्यात गदिमांनी गायले, शरीयू तीरी यज्ञ करू गे, मुक्त कराने दान करू, इप्सित तो ते देईल अग्नी अनंत हाताने, लाडके कौसल्ये राणी. म्हणजे त्यानुसार परस्पर विनियोग साधायचा आहे, म्हणून संकल्प करूया, मुक्त हस्ताने दान देऊया. ते दिलं गेलं. यज्ञ तुष्ट झाला. पायसाचा कलश दिला. तो वसिष्ठांच्या हाती कुलगुरूंनी सोपवला आणि परिणामी 1 सोडून 4-4 पुत्रांची प्राप्ती झाली. देव स्वीकारताना मर्यादित घेतो, पण देताना मात्र झोळी ओसंडून वाईल इतकं देत असतो. जी गोष्ट राजा दशरथाची तीच आपली. नित्य यज्ञाद्वारे फक्त सकाळ संध्याकाळ 2-2 आहुती द्यायच्या, पण आपण मात्र येईपर्यंत खायचे इतके तो आपल्याला देतो. नुसती गीता पाठ करण्यासोबत एक तरी ओवी आपण अनुभवूया. धन्य यज्ञसेवा आणि धन्य परस्पर विनियोग. नमस्कार.